कालावधी लागतो हे सांगायला सुद्धा त्यांना महिन्याच्या आधी 4 दिवस बाकी असताना सांगायची उपरती आली। मुळामध्ये DGCAच्याच परवानगीने VSR जी उड्डाणं चालत होती याचाच अर्थ की DGCAचे काही अधिकारी आणि VSR कंपनीचे मालक याच्यामध्ये हितसंबंध होते। त्यामुळे पहिल्यांदा एकतर गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर ते इन्व्हेस्टिगेशन महत्त्वाचं होतं। आता हा प्राथमिक अहवाल आले, आता काहीतरी सांगतायत की ब्लॅक बॉक्स हा उष्णतेमुळे खराब झाला। अरे पटणार आहे का? तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन देताय आणि कशासाठी खोटं बोलताय? म्हणजे तुम्ही तुमच्या यंत्रणेची सुद्धा विश्वासार्हता घालवताय आणि तुमच्यामुळे सरकार बदनाम होतंय, गृह खातं आमचं बदनाम होतंय। मुळामध्ये जो काही अहवाल तपास नेव्हिगेशनचे जे तज्ञ लोक आहेत अनेक कंपन्यांनी केलेले आहेत, फक्त ते प्रायव्हेट चौकशी आणि अहवाल आहे। आपण सरकारी याच्यावर विश्वास ठेवतो म्हणून यांचा अहवालाची आपण वाट बघत होतो। त्याच्यामुळे आता जो यांनी समोर प्राथमिक म्हणून जो अहवाल आणलेला आहे तोही त्यांनी चुकीचा समोर आणलेला आहे असं स्पष्ट मत आहे। तुम्ही कुणाला वाचवताय आणि कुणाचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करताय तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं करताय। त्याच्यामध्ये तुम्ही कशी ही माहिती अशी वेगमध्ये देऊ शकता? DGCAच्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांना परमिशन दिली ते खराब विमान असताना सुद्धा तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना ते विमान का दिलं, त्याची सुरक्षता का नाही केली, का नाही तुम्ही आदल्या दिवशीचे सुरक्षतेचे जे बुक आहेत ते समोर आणत आहात, का नाही तिथले CCTV फुटेज समोर आणत आहात? काहीच नाही तुमच्याकडे पुरावे म्हणून। याचाच अर्थ DGCAचे अधिकारी आणि विमान कंपनी या दोघांमध्ये संगत म्हणून अजितदादांचा घातपात केलेला आहे। गुन्हेगारांना वाचवण्यासाठीची ही फॉर्म्युलिटी मला वाटतं समोर आणतायत, पण या